गुरुदेव डेअरी बोला अनुभवाचे आधी केले मग सांगितले. दूध व्यवसायामध्ये शाश्वत वैरण पाहिजे, शाश्वत टिकाऊ. जसं पूर्वी म्हणायचे ताण लाडू भूक लाडू बरोबर घेऊन प्रवासाला जायचं, तो प्रकार हे ताण लाडू भूक लाडूमध्ये आहे. ही जी वैरण आहे हे सुपर नेपियर आहे. निघते किती एकरी 30-35 टन बघा समोर, निघायलाच पाहिजे. काय वाटतंय मग अशी वैरण जर असेल तुमच्याकडं तर ती ₹1 किलो पडते. 30 टन 35 टन राहू द्या, 30 टन आरामात ₹30,000 एक कापणीला 90व्या दिवशी, 80व्या दिवशी, पण 90व्या दिवशी तोडणे सगळं. वार्षिक 4 कापण्या 120 टन, 20,000 खर्चाला गेले. ₹1,00,000 ऊसात सुद्धा मिळत नाहीत. अशी वैरण जर आपण वापरली. एक गैरसमज आहे सुपर नेपियरनं गायी उलटतात. नाही, गायी ह्या उलटतात तुमच्या गोळी पेंडमुळे उलटतात. गायी उलटतात तुमच्या फॉस्फरस डिफिशियन्सीमुळे उलटतात. गायी उलटतात तुमच्यातल्या कॅल्शियम डिफिशियन्सीमुळे उलटतात. सुपर नेपियरमुळं गायी उलटत नाहीत, गायी उलटतात. हा गैरसमज करून घेऊन लोक सुपर नेपियर मोडायला लागलेत. नका मोडू, सुपर नेपियर लावा. कसल्याही काळामध्ये ही वैरण टिकाऊ वैरण आहे, बघू शकता. ही 12 फूट वैरण आहे आणि चिपाड बघा, त्याचं पेरं बघा, जाडी बघा, अतिशय जाडजूड वजनदार वैरण, पोट भरणारं, ड्राय मॅटर भरपूर आहे, प्रोटीन आहे, कॅल्शियम आहे. आपण म्हणतो मक्यामध्ये प्रोटीन आहे, कडवळात आहे. 15 टनात किती 30 टनात किती, टोटल एकरेजमध्ये प्रोटीन कॅल्शियम फॉस्फरस सगळं जास्त मिळते टोटल एकरेजमध्ये. कारण हा वैरणच भरपूर निघते. काय करतो आपण याला, जमीन चांगली असेल ना तरी असं उतारच पडला पाहिजे, भरपूर उतार पडला पाहिजे. मक्यामध्ये काय पाणी आहे, याच्यामध्ये काय ड्राय मॅटर आहे. अहो 30% ड्राय मॅटर आहे, 30% ड्राय मॅटर. मक्याच्या दुप्पट ₹1 किलो पडतो. भरपूर वेळ पोट भरून खातात, गाई तयार राहतात, दूध पण देतात. त्याच्याबरोबर नैसर्गिक आहाराची गरज आहे, अजिबात उलटत नाही. गोळीपेंड बंद करायची, नैसर्गिक आहार वापरायचा. आणि असलं सुपर नेपियर 60% तुमच्या वैरणीमध्ये असावं, 20% कडवळ म्हणजे ज्वारीवर्गीय असावं, 20% मुरघास असावं, तो पण ज्वारीचाच. मक्याचं नाव घ्यायचं नाही. नसेल तर 20% तुमच्याकडं तुतीच वैरण, द्विदल किंवा दशरथ वैरण द्विदल 20% असावी. अशी संतुलित वैरण तुम्ही केल्यास अतिशय चांगल्या पद्धतीचं तुमचे जनावर संगोपन होतं. आणि त्याच्याचबरोबर संतुलित पशु आहार म्हणजे नैसर्गिक पशुआहार वापरल्यास कमी खर्चामध्ये तुमची डेअरी टिकून राहते. आज भाव चांगले आहेत, दुधाचे भाव ₹40 गेलेत, 25ला जातील, 45 जातील. आपल्यासाठी एक पर्वणी आहे, त्या पर्वणीमध्ये आपण भरपूर दूध कशात काढाल. कुठंतरी चिपाड चापाड ऊसापेक्षाही ऊस जो आहे अतिशय ऊसापेक्षा उजवा आहे. ऊसालाही ऐकत नाही. 100 टन 125 टन ऊस वार्षिक एकरी होत नाही. 50-60 टन होतो, त्याला 12 महिने लागतात. हे 12 महिने 4दा तोडायला येते. याला व्यवस्थित पाणी, व्यवस्थित खत व्यवस्थापन, आणि याला पण आपण काय दिलं पाहिजे, जीवामृत दिल्यासच हे असं होतं आहे. तुम्हाला जीवामृती प्रक्रिया मी पुन्हा उद्या समजावून सांगेल. व्हिडिओ नक्की बघा, सबस्क्राईब करा, लाईक करत जा, बोलत जावा, कमेंट करत चला, तुमच्या शंका विचारित चला. उद्या तुम्हाला ह्याला काय काय केलं आहे, कसं आणलं आहे, याची तुम्हाला निश्चित माहिती मिळेल. आणि अशाच पद्धतीचं तुम्ही वैरण
शुद्ध अतिशय चांगली निरोगी वैरण, रोगराई नाही, औषध नाही, अशी निर्माण केली पाहिजे. आणि निर्माण केल्यासच तुमचं पोट भरणार आहे, जनावराचं पोट भरणार आहे, गाई चांगल्या राहणार आहेत. भेटूया पुढच्या भागामध्ये.